शिवक्रांती टीव्ही, आपली माणसं, आपल्या बातम्या, समाज मनाच्या कल्याणाच्या, हिताच्या, अन्याय अत्याचार निवारणाच्या, ज्ञान विज्ञानाच्या, युवक विद्यार्थ्यांच्या, उद्योगधंद्याच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या। मराठा विरुद्ध ओबीसी याचिकाकर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगे, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन मराठा आरक्षण खोटे कुणबी दाखले, कुणबी मराठा, मराठा कुणबी मागासवर्गीय नाहीत, ओबीसींवरील अन्याय थांबविण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल नंबर 3468 ऑनलाईन खात्री करा। चौथी सुनावणी 15 एप्रिल 2024 दुपारी 2:30 सुरू झाली आणि ती तब्बल 2.5 तास चालली। त्यामध्ये आपले वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी 2 तास युक्तिवाद केला। या याचिकेची सुनावणी सलग 16 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता सुनावणी परत चालू झाली। त्यामध्ये प्रथम ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपलं म्हणणं ओबीसींच्या वतीनं बोलले आहेत। ओबीसींच्या याचिकेची बाजू 1 तासभर ठामपणे मांडली आणि ओबीसींवर मराठा आरक्षणाच्या माध्यमातून कसा अन्याय होतो हे कोर्टाला दाखवून दिलं। आरक्षण कसे घाई गडबडीने दिलेले आहे, ते कसे बेकायदेशीर आहे, जस्टिस सुकरे मागासवर्गीय आयोग, मराठा जस्टिस शिंदे कमिटी, भोसले कमिटी कशी बेकायदेशीर आहे, 2004चा GR मराठा कुणबी मराठा एकच असल्याचा GR कायदा रद्द करणे तो बेकायदेशीर आहे, सिद्ध करण्यासाठी अनेक दाखले पुरावे निर्णय, अनेक सुप्रीम कोर्टाचे निर्णय, हायकोर्टासमोर त्यांचे पुरावे दाखले देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला। मी स्वतः समक्ष हायकोर्टात पाहिले आहे, जबरदस्त युक्तिवाद केला। मराठा समाजाला मागास ठरविणे, नवीन वर्ग शेड्यूल निर्माण करणे, 50% वर आरक्षण देणे हे सर्व महाराष्ट्र शासनाला अधिकारच नाहीत, अशी ही बाजू योग्य पुरावे दाखल्यांसह मांडली। आणखीन 17 याचिकाकर्ते होते, त्यांचे 17 वकील बघत राहिले। 17 याचिका वाल्यानं फक्त कोणी 8 दिवसाचा, कोणी 10 दिवसाचा, कोणी 15 दिवसाचा, कोणी 1 महिन्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला। ॲडव्होकेट जनरल यांनी सरकारची बाजू मांडतानाही ओढून ताणून बचाव करण्याचा प्रयत्न केला। ॲडव्होकेट संचिती यांनी अभ्यास करण्यासाठी वेळ मागितला। वारंवार जस्टिस कुलकर्णी, जस्टिस पुनावाला, जस्टिस उपाध्याय यांच्याकडे विनंती करत होते। आजच्या 2:03 ते 6:30 या वेळेत चाललेल्या युक्तिवादामध्ये सर्वांच्या तोंडून ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील यांच्या निकालाचं वाचन केलं जात होतं। जयश्री पाटील यांचा वारंवार उल्लेख केला जात होता आणि डॉक्टर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जी मांडणी केली होती त्याचाच आधार घेतला जात होता। शेवटी बहुमतानं मुदतीची मागणी करण्यात आली, ती हायकोर्टानं मान्य केली आणि पुढील तारीख सुट्टीनंतर 12 जून 2024 ही ठेवण्यात आली। कोणताही निर्णय हायकोर्टानं दिलेल्या निकालावर अवलंबून असेल, त्यामुळे नोकर भरती किंवा शाळेतील दाखले हे या याचिकेचा अंतिम जो निर्णय होईल तो शासनास बंधनकारक राहील, असे हायकोर्ट यांनी सांगितले आहे। यावेळी हायकोर्टात 100 ते 125 वकील, 18 याचिकाकर्ते आणि शासनाच्या वकिलांची फौज मोठ्या प्रमाणात उपस्थित होती। याचिकाकर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगे, ॲडव्होकेट राजे अशोक सम्राट घाटे, ॲडव्होकेट सरतापे, ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील यांनी परिश्रम घेतले। मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी शंकरराव लिंगे 73 87 37 78 01, 1 ओबीसी सत्यशोधक शंकरराव लिंगे लाखाला भारी, 1 दलित कायदेतज्ञ डॉक्टर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते 1 कोटीला भारी, 1 महिला उच्च विद्या विभूषित डॉक्टर ॲडव्होकेट जयश्री पाटील 4 कोटीला भारी। याचिकाकर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगे, ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील, राजाराम पाटील उरण इत्यादी या लढ्यामध्ये सामील झाले आहेत। आपणही या लढ्यामध्ये सामील व्हा, सपोर्ट द्या, मदत करा। आजपर्यंत याचिकेसाठी सुमारे 20 लाखांचा खर्च झालेला आहे। यानंतर सुप्रीम कोर्टातही जावं लागणार आहे, तिथेही 30 ते 40 लाखांचा खर्च आहे। तरी आजपर्यंतचा खर्च आपण केलेला आहे, यापुढचा खर्च होणं शक्य नाही। तरी सर्वांनी या कार्यास हातभार लावा, मदत करा, प्रत्यक्ष येऊन पाहणी करा, मगच मदत करा। वेळ गेल्यानंतर काही उपयोग होणार नाही। अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे। जागो ओबीसी जागो। मदतीसाठी अकाउंट नंबर, नाव संत सावतामाळी प्रतिष्ठान, अकाउंट नंबर 0703 10 10 000 5628, बँक ऑफ इंडिया, शाखा अकलूज, IFSC कोड BKID 00000703। शिवक्रांती टीव्ही, दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे, 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा। व्हिडिओ बातमी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, कमेंट करा, आयकॉन बेल दाबा। जागो ओबीसी जागो।